एका मदतीची खूप गरज आहे मित्रांनो, तर प्लीज आमचे व्हिडिओ पाहत जा, म्हणजे आम्हाला तेवढा सपोर्ट भेटेल. आणि खूप आमच्या हलाखीचे दिवस चालू आहेत. आम्ही असं दाखवत नाही, पण खूप प्रॉब्लेम चालू आहेत आमचे सध्या. तर आम्ही पण मेहनत करतोय, म्हणजे नवीन नवीन पण काही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आशू कपडे काय दिवसभर वाळत घालत लावते काय? हा कपडे धुतले. हा कपडे धुतले सकाळचे धुते का? हा संध्याकाळचे धुते, माहिती आहे ना तुम्हाला. मग अगं पटपट करायचं ग, आता जेवण अजून बनवायचं. हे असं का येड्यावर हिंडायला येडबीड लागले काय? एडबीड लागले म्हणजे हा काय? हे असं का म्हणजे केस बिस अशीच बिदरलेवनी? केस आज विंचरले मी. हा कधी विंचरू? मी विचारू का? हा टाइम आहे मला विंचरायला केस. मी विंचरू? सकाळी उठल्यापासून काम करते, सकाळी उठल्यापासून त्या पोराच्या माग की ग पटपट पोरग्याला मी सांभाळू? हा आवर की म्हणजे आवरतेस ना, कपडे टाकते की वरती. आता किती 2-3 तास झालं माझ्याकडे पोरगा. आशू 3 तास झाले. मग 4 वाजता गेलीस तू बाहेर कपडे भांडी धुवायला. मी काय नाचायला काय खेळायला गेली? हा अगं मगाचपासून पोरग रडतय मुतय, परत ती चड्डी काढा चड्डी घाला, हीच काम आहे येळभर. तुम्ही करू शकत नाही? मग मीच केलं की. मग तुम्ही करू शकत नाही का? मी जन्म दिला म्हणजे मीच करू का? हा हे बरं आहे तुझं. दिवसभर मरा काम करा, परत येऊन इथं यांचं धिंगाणा आहे का? आता घरी आहेत ना, मग सांभाळलं मग काय झालं? अरे घरी आहेत म्हणजे? हा सांभाळलं मग काय झालं? घरी आहेत म्हणजे सांभाळायचं, मग काम कशी करू? पोरगा माहितीये ना किती त्रास देतोय. हा त्रास देतोय. मी जन्म दिला म्हणजे सगळ्या गोष्टी मीच करू का? नाही मीच करतो. थांब. नुसतं तुम्ही कामाला जायचं, फक्त पैसे आणून द्यायचे, तेवढंच तुमचं काम आहे. मग तेवढंच असते मेन. घरात बघा किती काम असते. छोट्या गोष्टी दिसत नाही, किती असते. दिवसभर काम असते आणि एक दिवसही सुट्टी नसती. करून बघा जा. मी जाते तिकडं ब्रेकर चालवायला, तुम्ही एक दिवस करून बघा. एक दिवस जातो का ब्रेकर चालवायला? कळते तुला? जा एक दिवस तू ब्रेकर चालव, मी एक दिवस हँडल करतो. ब्रेकर नाही चालवणार, हा? हजेरीन जाईन. उलट बोलायचं नाही. मी माती भरायला जाईन, हजेरीन जाईन कामाला, आणि तुम्ही दिवसभर नाही का त्या 2 पोरांना सांभाळायचं, त्यांना खाणं, त्यांचं हगणं मुतणं, ते घरचं सगळं जेवण, कचरा काढायचा, सगळं काय ते साफसफाई, ते सगळं घरचं जेवढं काम आहे ना ते तुम्ही करायचं. मी जाते बाहेर. हा काय करायचं? वेळेवर नसतं काय करत राहिले. किती वेळ झाला मग काय रोबोट आहे का मी? नाही तर रोबोट आहे ना. मग घरी 2च हात आहेत, 2च दिले देवाने हात मला, 4 हात नाही दिले. आता रोबोट आणायची इच्छा आहे काय तुझी? रोबोट आणायची. आता सगळं आणलं, मशीन आणली, वैभूचं ऑक्सिजन, ही तनूला ऑक्सिजन ही घ्यायला. काम कोण करते? घरातलं काम कोण करते? मीच करते ना काम. हो मग आता रोबोट आणायला घाल. किती घालायचे रोबोट आणायला पैसे? हा होय का? तनूला मशीन आण म्हणलीच वाफ द्यायला. वाफ द्यायला आणली होय बरोबर. आता काय पाहिजे ते गाडी पाहिजे म्हणलीच, गाडी आणली. हा गाडी म्हणजे गाडी लागतेच अजून. हा मग आता तुला रोबोट हवाय का? द्या आणून द्या, तेवढं काम करेल. हे रोबोट एवढा कमी आहे का तुला? तो काय करतोय? त्रास देतोय. हा बघ यो हे काय ग असं का केलंस? हे असं का बरं? असं काय म्हणजे? हे असं का बरं? भांडी कपडे हे करायला गेले ना हा बाहेर. हा भांडी कपडे करायला त्याच्यामुळे वरती केलं हे. काय एवढं येड्यासारखं वागू नको ग. येडी म्हणतील कोणतर. पूर्ण भिजली मी. अगं येडी म्हणतील कोणतर तुला. येडी म्हणजे काय? हा बघ केस कसं करते येड्याने. हो येडच आहे का? हो डोकं मॅड व्हायला लागलंय माझं. पुन्हा कसं काम करायचं, जेवण बनवायचं मला. जेवण काय मग आज? काय बनवू? काय बनवणार? भाकरी बनवलेली सकाळी का दुपारीच बनवली. अच्छा मग आता भात डाळ बनवते. मग भात डाळ बनवते. अवघड डाळ भात खाऊन कंटाळा आलाय मर्दा खरंच. काय म्हणते? एक दिवसाड कधी नॉनव्हेज असतंय, कधी चिकन असतंय, कधी अंडे असतात. कधी दे मला. बघा मित्रांनो, उगाच काय पण सांगते बरं का. काय पण उगाच फुकट फेकती नुसता. मग काल कुणी चिकनचं हे खाल्ली आमटी? ते स्वप्नात. आणि त्या दिवशी 65. त्याच्या आधी 2-3 दिवस आधी अंडी केलेली. अंड्याचं कालवण किती वेळ होतं घरामध्ये? अंडा किती वेळ होते?
ते नॉनव्हेज नाही का? ते नॉनव्हेज नाही. हा, आता माशाचा सीझन नाही तर कंटिन्यू मासे येतात घरामध्ये. मी आणतो का? मी सांगते पण असतात ना. असं काय म्हणते डाळ भात किती दिवस झाले डाळच बनवले नाही. काय करायचं काय म्हणायचं. कंटाळा आलाय. मला कंटाळा आलाय. सांग का मी काय करतो माहित आहे का? त्रास होतो. ते कुठलं तरी एक महाराजाचं मठ आहे मग तिथं जाऊन राहतो उगाच. का? हो मग काय करणार. का असं? घरात आले की झोप भेटत नाही. हा? हा काय मोबाईल 5-10 मिनिट बघायला म्हटलं ह्या इकडनं एकदा ह्या करतय तिकडनं एकदा ह्या करतय आणि ही तर हा बघा की हा मग कोण बघणार आहे? हा जरा बघायचं बाया. लागणार आहे. नवरा कामावरून ती आलेला असतोय जरा दमतोय माणूस. आता घरी आहे म्हणून सांगते ना, मी पण दमते. मी सकाळी मला दिवसभर आराम भेटतो. हा अजिबात थोडं पडायला पण भेटत नाही. पोरगा झोपतच नाही. आता इतका खेळतो ना तो, नुसतं खेळायला पाहिजे, अजिबात एका जागी राहत नाही. झोपवायला घेतलं जबरदस्तीने झोपवायला. काय करायचं सांग. रात्री पण असा झोपतो म्हणजे सारखा उठतो. रात्रीची पण झोप नाही, दिवसाची तर नाही झोप. पूर्ण काय झालं, आयुष्य पूर्ण झंड होऊन गेलंय माझं. ह्याचा अर्थ काय कळला नाही मला. स्पष्टीकरण द्यावं याचं. आयुष्य झंड झालं म्हणजे आयुष्य बरबाद झालं असं काहीतरी म्हणतो. का माझ्यावर लग्न करून की कशामुळं? लग्न करून नाही बाबा. हे वैभूच्या टायमाला पण असंच होतं. वैभूच्या टायमाला पण वैभू अशीच त्रास द्यायची. नंतर जेव्हा वैभू झाली 2-2.5 वर्षाची झाली तेव्हा मग जरा रिलॅक्स वाटायला लागलं. नंतर स्वतःहूनच खेळत होती तेव्हा मला असं काय वाटायचं नाही. म्हणजे असं हलकं झाल्यासारखं झालं. म्हणजे हा आता कसा त्रास देतोय. म्हणजे काम करायला गेली का आला किचन मध्ये, काय करायला गेली का किचन मध्ये रडत येतो. जर हे बाहेर गेले कामाला, वैभू शाळेत गेली तर म्हणजे मी किचन मध्ये गेले का नुसता रडत राहतो. मग घेऊन ह्याला सगळं काय ते करावं लागतं. मग जे वैभवने कधी सोडलं, ती 2.5-3 वर्षाची झाली तेव्हा तिने माझं अंग सोडलं. म्हणजे ती स्वतःहून खेळायला लागली. मग त्याच्यानंतर जेव्हा खाली झाले हा मस्त वाटलं म्हटल्यावर नंतर काय झालं? नंतर हा नमुना आला काय? हा 4 वर्षाने आला. 4 नाही 5 वर्षाने आहे तसं. आता जरा मोठा होऊस तर तेच आहे. आता काय मध्ये कधी मोठा होतो. आम्हाला त्रास देऊ नको. होईल वर्षाचा होईल आमचा साहेब है ना बाबू. हा दिवाळीमध्ये आमचा बाबू वर्षाचे होईल. आमच्या बाबूच्या बर्थडे असते दिवाळीमध्ये. म्हणजे दिवाळी होऊन डिसेंबरमध्ये. नोव्हेंबरला दिवाळी असते ना तेव्हा 12. बरं मिश करा. डिसेंबर 10 डिसेंबर किती डिसेंबरला? 16 डिसेंबरला. आता आमचे बाबू झाले 8 महिना चालू झाला. 8वा 7वा संपलाय तरी आम्ही असेच आहोत. वैभू पण अशीच होती. ह्याना किती पण खायला द्या. ते तोंडात घातले ते मनात धुतले. ते धुतलंय का पोरग तोंडात घातले ते? हा धुवून दिले ते. आजारी पडण्यात तुझाच हात आहे लक्षात ठेव. पोरं स्वच्छ धुवून दिले ते मगाशी गरम पाण्यामध्ये. गरम पाण्यात धुवून दिलंय आणि खेळतोय तो त्याच्यासोबत. तुम्हाला काय सांगितलंय आता त्याचे वाटतं दात यायला लागलेत ना, असं त्याला चावूसं वाटतंय. म्हणजे असं रबर वगैरे काय तो घेतो असं चावायला. मी काय देत नाही. आमची पोरं बारीकच. वैभव पण अशीच होती बारीक. आता ती खाते पिती खायला लागले तिथपासून आता धरले. अगं आम्हालाच आधार नाही तर त्यांना कोण देणार आहे? असं आहे. कसं झालंय मला आराम नाही ना त्याच्यामुळे माझे पोरं बारीकच आहे. मला आराम नाही. तुला आराम नाही म्हणून त्या पोरांना आराम नाही. डिलिव्हरी झाल्यापासून आराम नाही अजिबात. मी चाललो बारीक होत शाप. मी व्हायला लागलो बारीक पाक. तुमच्या टेन्शन ना. डाळ भात बनवायचा आज. डाळ भात आणि कोथिंबीर वडे बनवते. आता बघू ह्याला पण बनवायचंय खायला. आधी पोराचं बघ मग नंतर आमचं बघा. आधी त्याला द्यावं लागतं. आता झाले 6:30 वाजले. लवकर द्यावं लागतं. नाही दिलं तर मग परत माहितीये महाभारत होतं घरामध्ये. मग महाभारत घडतं नुसतं रड. तर असं आमचा दिवस असाच जातो भांडणात आणि कामात. इतकी बिजी आहे ना काय सांगू तुम्हाला. म्हणजे काय करायचं ना ते कळतच नाही. पोरगा खूप लहान आहे त्याच्यामुळे काहीच करून देत नाही. आता पण मस्ती करतोय तो. कंटिन्यू लक्ष ठेवावं लागतं. आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा. जे व्हिडिओ येतात ना आमचे त्यांना प्लीज बघा, लाईक करा. आणि कोण नवीन असेल त्यांनी पण सबस्क्राईब करा. मला सपोर्टची खूप गरज आहे. सपोर्ट करा. खूप लहान बाळ आहे त्याच्यातून पण मी व्हिडिओ बनवते. म्हणजे जमतच नाही तरी कामं मी बाजूला ठेवून आधी ह्याच्यावर पण लक्ष देते. कारण काहीतरी
आम्हाला करायचं आहे, त्यासाठी आम्ही झटतो ह्याच्यासाठी. तर तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा. जर तुम्ही सपोर्ट केला तर आम्हाला थोडी हिंमत मिळेल व्हिडिओ अजून बनवायची. आणि आमची मुलं मोठी झाली ना तर ह्याच्यापेक्षा आम्ही चांगले व्हिडिओ बनवू आणि चांगले एंटरटेनमेंट व्हिडिओ बनवून तुम्हाला देऊ, शेअर करू. तर प्लीज सपोर्ट करा, कारण सपोर्टची खूप गरज आहे सध्या. आमचा बारका तिकडे खेळतो त्याच्यामुळे मी तिकडे बघते. हां, खेळतो त्याच्यामुळे लक्ष द्यावं लागतं, दरवाजापाशी जातो तो. तर प्लीज गाईज सर्वांनी आमच्या व्हिडिओना सपोर्ट करा, लाईक करा, बघत जावा. तर तुम्ही बघितलं तर आमचं म्हणजे काय म्हणतात तो कॉन्फिडन्स वाढेल. आम्ही चांगले चांगले व्हिडिओ अजून बनवण्याचा प्रयत्न करू. आणि मागे आम्ही 2 वर्ष आधी गॅप घेतला, काही कारणास्तव गॅप घेतला, त्याच्यामुळे नाही का व्हिडिओ टाकता आले ना आमच्या चॅनलवर. तर सगळं काय ते मागं गेलं आहे. परत आता आम्ही नव्याने सुरुवात करतो आहे आणि ते सगळं पूर्ण करायला आम्हाला तुमची साथ पाहिजे. तर तुम्ही मदत करा आम्हाला, प्लीज हात जोडून विनंती करते, सपोर्ट करा. आणि मध्ये इतका आमचा काळ बेकार गेला ना, खूप अडचणी आल्या आम्हाला, रात्रंदिवस काम करावं लागलं, खूप अडचणी आल्या आमच्यासोबत. काय काय झालं ते तुम्हाला आम्ही पुढे सांगू. काय म्हणजे सगळे माझे व्हिडिओ आहेत ना, ते प्लीज गाईज सर्वांनी व्हिडिओ बघितला ना, व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा प्लीज गाईज. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय. मदतीची खूप गरज आहे मित्रांनो, तर प्लीज आमचे व्हिडिओ पाहत जा, म्हणजे आम्हाला तेवढा सपोर्ट भेटेल. आणि खूप आमच्या हलाखीचे दिवस चालू आहेत. आम्ही असं दाखवत नाही, पण खूप प्रॉब्लेम चालू आहेत आमचे सध्या. तर आम्ही पण मेहनत करतो, म्हणजे नवीन पण काही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर आमच्या व्हिडिओला म्हणजे कोण बघतच नाही आहे मला असं वाटतं. तर प्लीज पाहत जावा. बाकीचे लोक जसे व्हिडिओ बनवतात तसेच आम्ही पण बनवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ. प्लीज तुमची